गुड मॉर्निंग टू ऑल. तर ही साडी तुम्ही बघू शकताय, जी की मला एकदम पर्सनली खूपच जास्त आवडली. कारण खूपच छान अशी ती एकदम चापून-चोपून बसलेली आणि दिसायला पण एकदम युनिक वाटत होती. मला तर खूपच जास्त आवडलेली. मग मी पटकन असं छान असं रेडी झाले, स्कूलमध्ये गेले आणि आज होती माननीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती. तर मग त्याचसाठी दुपारच्या वेळेला आम्ही सर्वजण खाली आलो आणि स्टेजवर सगळं डेकोरेशन सुरू होतं. तर छान अशी जयंतीची तयारी केली आणि रांगोळीचं कॉन्ट्रॅक्ट आज माझ्याकडे दिलेलं. मग बराबर अशी पटकन रांगोळी काढून घेतली आणि हे मुलं बघू शकताय, कुठलाही कार्यक्रम असला की यांना खूपच एन्जॉय वाटतो आणि खरंच या गोष्टी आपल्याला शाळेत असतानाच अनुभवायला मिळतात आणि ह्या मुलांच्यामुळे मला सुद्धा ते आत्ता पण अनुभवायला मिळत आहे. तर घरी आले आणि अचानकच थोडीशी थंडी वाजायला लागली. मस्त अशी गरमागरम खिचडी खाल्ली आणि लगेच शिवायसाठी काहीतरी नाश्ता प्रिपेअर करावा म्हणून मग गव्हाचं पीठ आणि रवा याचे धिरडे बनवायला घेतले, जे की खायला एकदम टेस्टी आणि क्रिस्पी होतात. त्यासाठी गव्हाचं पीठ, थोडासा रवा, चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ आणि जिरे हे सर्व जिन्नस मिक्स करून छान असं त्याला बॅटर करून घ्यायचं तयार आणि मस्त असे तव्यावर डोसे तयार करून घ्यायचे. खरंच खायला एवढे टेस्टी आणि खरंच हेल्दीसुद्धा लागतात. तर नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. जर तुमच्या इथे लहान बाळं असतील तर तुम्ही त्यांना हे करून देऊ शकता आणि खरंच खूपच छान लागते. तर आज संध्याकाळच्या वेळेला त्यांनी आणलेला एक नवीन ड्रेस, मग तेच ते घालून बघत होते आणि कुठलीही नवीन गोष्ट आणू किंवा कुठलाही नवीन ड्रेस असो, आनंद तर सगळ्यांनाच होतो. तसंच त्यांनाही झालेला. तर मग कोणाकोणाला आजचा व्लॉग आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. ओके, बाय.